या देशाची रेत जगली पाहिजे, त्याच्या अन्नधान्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. त्याच्यावर दुष्काळ जर पडला तर दुष्काळात त्याच्याकडून शेतसारा वसूल नाही केला पाहिजे. एकदा स्वराज्यात 3 वर्षाचा सतत दुष्काळ होता. काय केलं महाराजांनी माहितीये? घरातली जेवढी दौलत होती ती सगळी विकून टाकली. काय झालं नाही शिल्लक. दागदागिने सगळे सावकाराला विकले, पैसा गोळा केला. जोपर्यंत प्रजा जेवणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. आणि एक वेळ तर अशी प्रसंग आला की स्वराज्यात काही शिल्लकच राहिलं नाही. महाराजांनी सेनापतीला बोलवलं, सावकारांच्या याद्या तयार करा, आपण त्या सावकारांकडे जाऊ, हात पसरू आणि रयतेसाठी पैसा उभा करू. गेले महाराज, अनेकांनी पैसा दिला, मदत दिली. एक सावकार त्यातला हुशार होतो. ते म्हणे, महाराज तुम्ही स्वराज्याचे राजे म्हणून आला की कर्जदार म्हणून आला? तुम्ही माझ्याकडनं पैसे मागत आहात? तेव्हा राजा म्हणाला, मी राजा म्हणून नाही आलो, मी तर रयतेचा एक सेवकच आहे, मी कर्जदार म्हणूनच आलोय.